Hello dear student, this is Pragati. आपण पाहतो आहोत पॉलिनॉमियल्स एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन नंबर 4 एक्सपांड ईच ऑफ द फॉलोइंग यूजिंग सुटेबल आयडेंटिटीज. तर आपण काय आयडेंटिटी इथे वापरणार आहोत तर पहा मुलांनो, आपल्याला माहिती आहे ही 5th नंबरची आयडेंटिटी आहे तुमच्या बुकमध्ये. ही आयडेंटिटी आपल्याला सगळ्या याच्यात वापरायची आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर पहिले आपण आयडेंटिटी लिहून घेऊ. x प्लस y प्लस z ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आपल्याला काय मिळत आहे, इक्वल टू आपल्याला मिळत आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय प्लस 2 इंटू वाय इंटू झेड प्लस 2 इंटू एक्स इंटू झेड एक्स इंटू झेड. चला आपला पहा मुलांना, आता हा आपला एक्स आहे आणि हा वाय आहे आणि हा झेड आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो आहे आणि याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करणार. तर पहा नेक्स्ट स्टेपमध्ये एक्स स्क्वेअर म्हणजे हा वरती पण एक्सच आहे, एक्सचा स्क्वेअर घेऊ प्लस वाय स्क्वेअर म्हणजे 2 इंटू वाय ब्रॅकेट स्क्वेअर होणार प्लस झेड स्क्वेअर म्हणजे हा झेड आहे आपला 4झेडचा स्क्वेअर प्लस आपल्याला काय पाहिजे 2 इंटू एक्स इंटू वाय, तर 2 इंटू एक्स इंटू वाय म्हणजे 2y प्लस 2 इंटू वाय इंटू झेड म्हणजे 2y इंटू 4z प्लस आता एक्स इंटू झेड घ्यायचं आपल्याला 2 इंटू एक्स इंटू झेड म्हणजे 4z. बस आता याला सॉल्व करायचं आहे. काय मिळालं आपल्याला, एक्स स्क्वेअर मिळाला प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर 4y स्क्वेअर प्लस इथे 4चा स्क्वेअर 16 झेड स्क्वेअर मिळतो आहे प्लस 2 2 जा 4 4 इंटू एक्स इंटू वाय. आता इथे काय मिळत आहे, सगळ्या प्लसच्या साईन आहे. 2 2 जा 4 4 4 जा 16, तर इथे आपल्याला मिळत आहे 16y z प्लस 4 2 जा 8 इंटू एक्स इंटू झेड. चला तर मग सेकंड पाहूया आपण. पहिले आयडेंटिटी आपण लिहून घेऊ याच्याच प्रमाणे. काय मिळत आहे आपल्याला, एक्स प्लस वाय प्लस झेड द ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला काय मिळालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय 2 इंटू एक्स इंटू वाय प्लस 2 इंटू वाय इंटू झेड 2 इंटू वाय इंटू झेड आणि प्लस 2 इंटू एक्स इंटू झेड 2 इंटू एक्स इंटू झेड. बस आता व्हॅल्यू फॉर्म्युला मिळाला आहे, आपल्याला व्हॅल्यू पुटअप करूया. हा आपला एक्स आहे, हा वाय आहे आणि हा झेड आहे. स्टार्ट करूया. एक्स म्हणजे आपला 2x स्क्वेअर आहे, वाय म्हणजे आपला मायनस वाय आहे, तर प्लस साईन सकट घ्यायचं मुलांना, विसरायचं नाही. प्लस झेड म्हणजे प्लस झेडच आहे, तर झेडचा स्क्वेअर राहील. आता आपल्याला 2 इंटू एक्स इंटू वाय घ्यायचं आहे, 2 इंटू एक्स इंटू वाय, तर प्लस 2 इंटू 2x इंटू वाय आपला मायनस वाय आहे प्लस 2 इंटू वाय इंटू झेड, तर 2 इंटू वाय इंटू झेड प्लस 2 इंटू एक्स इंटू झेड 2x इंटू झेड. बस सॉल्व करायचं. 2चा स्क्वेअर 4xचा स्क्वेअर मायनस वायचा स्क्वेअर प्लस वाय मिळतो आहे आपल्याला, प्लस वायचा स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर ॲज इट इज. आता हे सॉल्व करायचं. हा प्लस आहे, हा मायनस आहे, साईन मायनसची राहणार. 2 2 जा 4 इंटू एक्स इंटू वाय. हा प्लस आहे, हा मायनस आहे, साईन मायनसची राहणार. 2 इंटू वाय इंटू झेड 2 इंटू वाय इंटू झेड. इथे सगळे प्लसच आहेत, तर प्लस राहणार. 2 2 जा 4 एक्स इंटू वाय. तर पहा मुलांना, असे प्लस मायनसचे जेव्हा प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व करताना सगळ्यात पहिले साईन डिसाईड करा आणि मग नंबर आणि मग व्हेरिएबल, अशा प्रकारे हे सॉल्व करायचं. आता क्वेश्चन नंबर 3 पाहू. चला पुन्हा आयडेंटिटी लिहून घेऊया आपण.
एक्स प्लस वाय प्लस झेड होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आपल्याला काय मिळालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय प्लस 2 इंटू वाय इंटू झेड प्लस 2 इंटू एक्स इंटू झेड. हा आपला एक्स आहे, हा वाय आहे आणि हा झेड आहे. चला तर मग व्हॅल्यू पुटअप करूया. एक्स स्क्वेअर म्हणजे -2x ब्रॅकेट स्क्वेअर, नंतर वाय स्क्वेअर काय आहे आपला प्लस 3y स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजे 2zचा स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स मायनस 2x इंटू वाय इंटू 3y. ठीक आहे, हे झालं एक्स इंटू वाय. आता आपल्याला वाय इंटू झेड करायचं आहे. प्लस 2 इंटू वाय 3y इंटू 2z आणि प्लस 2 इंटू एक्स मायनस 2x इंटू 2z. अशा प्रकारे तर आपण ॲन्सर लिहून घेऊ. मायनसचा स्क्वेअर प्लस होतो आहे प्लस 4x स्क्वेअर, इथे आपल्याला प्लस 9y स्क्वेअर मिळतो आहे प्लस 4z स्क्वेअर इथे मिळणार. आता पहिले साईन पाहायचे, प्लस मायनस इथे मायनस होणार, 2 2 जा 4 4 3 जा 12 इंटू एक्स इंटू वाय प्लस सगळे प्लसच आहेत, प्लसची साईन राहील, 3 2 जा 6 6 2 जा 12 इंटू वाय इंटू झेड प्लस प्लस मायनस मायनस 2 2 जा 4 4 2 जा 8 इंटू एक्स इंटू झेड एक्स इंटू झेड. आता फोर्थ वाला करूया. पहिले आयडेंटिटी लिहून घ्यायची, एक्स प्लस वाय प्लस झेड होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस आपल्याला घ्यायचं आहे 2 इंटू एक्स इंटू वाय प्लस 2y इंटू झेड आणि प्लस 2x इंटू झेड. तर एक्स स्क्वेअर काय आहे आपला एक्स स्क्वेअर आहे 3a स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर आहे. वाय काय आहे आपला वाय आहे -7b स्क्वेअर आणि प्लस झेड काय आहे झेड आहे आपला -c स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय म्हणजे 3a इंटू -7b प्लस 2 इंटू वाय इंटू झेड वाय -7b इंटू झेड म्हणजे -c. आता प्लस 2 इंटू एक्स 3a प्लस इंटू सी, तर हा झाला -c. तर सॉल्व करूया आपण. 3a स्क्वेअर आपल्याला काय मिळतो आहे 9a स्क्वेअर -7 स्क्वेअर आपल्याला +49 आणि b स्क्वेअर मिळतो -c स्क्वेअर आपल्याला +c स्क्वेअर मिळणार. आता पहा हा प्लस आहे हा मायनस आहे, साईन मायनसची राहील, 3 2 जा 6 आणि 6 7 जा 42 42a इंटू बी, हा मायनस आहे हा पण मायनस आहे, हे प्लस झाला आणि हा पण प्लस आहे, तर साईन प्लसचीच राहणार, 7 2 जा 14 बी इंटू सी, प्लस आहे हा मायनस आहे, साईन मायनसची राहणार, 3 2 जा 6 ए सी 6ac. अशा प्रकारे फोर्थ वाला होत आहे. आता आपण फिफ्थ वाला पाहूया. पहिले आयडेंटिटी लिहून घेऊया आपण, एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला काय मिळतो आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय प्लस
2 इंटू वाय इंटू झेड आणि प्लस 2 इंटू एक्स इंटू झेड. चला आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. हा आपला एक्स आहे, हा वाय आहे आणि हा झेड आहे. स्टार्ट करूया. एक्सचा स्क्वेअर म्हणजे -2x स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर म्हणजे 5y स्क्वेअर, झेडचा स्क्वेअर म्हणजे -3z स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय म्हणजे -2x इंटू 5y प्लस 2 इंटू वाय इंटू झेड 5y इंटू -3z प्लस 2 इंटू एक्स म्हणजे 2x प्लस 2x इंटू -3z. चला आता सॉल्व करूया. -2चा स्क्वेअर होतो प्लस 4x स्क्वेअर प्लस 25y स्क्वेअर -3चा स्क्वेअर प्लस 9 होणार प्लस 9z स्क्वेअर. आता साईन पहिले पाहूया. प्लस मायनस इथे मायनस येणार. 2 टू 4, 4 5 20, 20x इंटू वाय प्लस मायनस मायनस 5 टू 10, 10 3 30 वाय इंटू झेड आणि हे मायनस मायनस प्लस झाले, आपण प्लस आहे तर हा प्लस 3 टू 4 आणि 4 3 12 तर प्लस 12x इंटू झेड. आता पाहूया लास्ट वाले. पहिले आयडेंटिटी लिहून घेऊया. x प्लस वाय प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू एक्स इंटू वाय प्लस ट्वाइस इंटू वाय इंटू झेड प्लस ट्वाइस इंटू एक्स इंटू झेड. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुटअप करूया. हा एक्स आहे, हा वाय आहे आणि हा झेड आहे. एक्स स्क्वेअर म्हणजे काय? 1/4 a चा स्क्वेअर. वाय म्हणजे काय? प्लस वाय म्हणजे आपला -1/2 b चा स्क्वेअर आणि झेड म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय 2 इंटू एक्स इंटू 1/4 इंटू ए इंटू वाय. तर हे -1/2 इंटू बी. हा 2 इंटू एक्स इंटू वाय झाला. हा प्लस 2 इंटू वाय इंटू -1/2 बी वाय इंटू झेड म्हणजे हा इंटू 1 प्लस 2 इंटू एक्स 1/4 ए इंटू झेड इंटू 1. तर सॉल्व करूया आपण. 1/4 ए चा स्क्वेअर 1/4 4 16 ए चा स्क्वेअर. तर हा पण आपल्याला प्लसमध्येच मिळणार आहे. प्लस 1/4 बी स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1. आता पहा हा प्लस आहे, हा मायनस आहे. आपल्याला साईन मिळणार मायनसची. 2 आणि हा 2 कॅन्सल झाला तर काय उरलं? 1/4 इंटू 1 म्हणजे 1/4 इंटू ए इंटू बी असं उरलं. आता इथे प्लस मायनस पुन्हा मायनसची साईन घेऊ. हे 2 कॅन्सल होऊन जाणार आणि बी 1 बी म्हणजे फक्त आपल्याला बी मिळत आहे -बी. आणि इथे आपल्याला 2 1 आणि 2 2 म्हणजे 1/2 आपल्याला इथे मिळणार प्लसची साईनमध्ये. प्लसची साईन 1/2 इंटू ए इंटू 1 आहे तर आपल्याला असंच मिळणार. आता आपण ह्याला आणखी एक स्टेप वाढवू शकतो. ते पाहूया काय करू. तर पहा 1 इंटू ए स्क्वेअर आपल्याला काय मिळणार? ए स्क्वेअर डिवायडेड बाय 16 मिळणार प्लस बी स्क्वेअर इंटू 1 बी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 भेटला प्लस 1 आणि हा 1 मल्टिप्लाइड बाय ए इंटू बी तर हा मायनसची साईन ए अपॉन बी डिवायडेड बाय 4 मायनस बी ए 1 ए अपॉन 2.
अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.